एकदा बन्सीपूर नावाच्या गावात एक राजूची टपरी होती आणि तो तिथे पाणी बॉटल वगैरे विकत होता. एके दिवशी त्याच्या टपरीवर मोठा बिझनेसमॅन आला आणि तो खूप थकलेला होता. तो म्हणाला, "अरे पाणी बॉटल दे." हा म्हणाला, "ठीक आहे, देतो मी. तुम्ही बसा, मी तुम्हाला देतो." मग राजूने बिझनेसमॅनला पाणी बॉटल दिली आणि बिझनेसमॅनने पाणी पिलं आणि शांत झाला. त्याला अत्यंत तहान लागली होती. त्याने खिशातून 500ची नोट काढली आणि राजूला दिली. राजू म्हणाला, "अहो, पाण्याचे इतके पैसे नाही झाले. तुम्ही मला इतके का देताय? माझ्याकडे सुट्टे पण नाही आहेत. तुम्ही मला सुट्टे द्या." बिझनेसमॅन म्हणाला, "नाही, माझ्याकडे पण नाही आहे. तू ठेव एवढे. तुझं बक्षीस म्हणून, तुला जास्तीचे म्हणून राहू दे." राजू म्हणाला, "तसं नाही. मी प्रामाणिकपणाने माझा बिझनेस करतो आहे. मला तुमचे जास्तीचे पैसे नको. मी दुसऱ्या दुकानातून जाऊन सुट्टे घेऊन येतो आणि तुम्हाला देतो." बिझनेसमॅनला त्याचा हा प्रामाणिकपणा अत्यंत आवडला. तो म्हणाला, त्याला वाटलं की आपल्याकडे एवढी संपत्ती आहे, पण ह्या मुलाकडं प्रामाणिकपणा आहे आणि तीच त्याची खरी संपत्ती आहे. या स्टोरीमधून आपल्याला असा बोध मिळतो की प्रामाणिकपणा हाच माणसाचा खरा दागिना असतो आणि तो कायम जपून ठेवावा. कथा आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.